तर मित्रांनो, आता आपल्याकडे असणाऱ्या विद्युत घट आणि रोध या उपकरणांपासून आपण एक विद्युत परिपथ तयार करूया। इथं तुम्हाला एक विद्युत परिपथ दिसत असेल, त्यामध्ये एक विद्युत घट आहे आणि 3 रोध आहेत, बरोबर। हे तिन्ही रोध एकमेकांना एकसर पद्धतीने जोडलेले आहेत। तर रोधांची ही एकसर जोडणी ना अतिशय साधी सरळ सोपी रचना आहे। पहा, यामध्ये काय केलेलं असतं, तर ते रोध आहेत, त्या रोधांची जी टोकं आहेत ना ती एकास एक जोडलेली असतात। म्हणजे पहिल्या रोधाचं एक टोक दुसऱ्या रोधाला, दुसऱ्या रोधाचं टोक तिसऱ्या रोधाला, अशा प्रकारे। आणि अशा रोधांच्या जोडणीला एकसर जोडणी असं म्हणतात, सिरीज रेझिस्टर्स असं म्हणतात। चला आता या रोधांना नावे देऊया। हा आहे R1, हा आहे R2 आणि हा तिसरा आहे R3। आता जर या विद्युत घटाचे विभवांतर V असेल तर या विद्युत परिपथामधून वाहणारी विद्युत धारा I किती असेल ते आपल्याला शोधायचे आहे। तर येथे पहा, ही जी विद्युत धारा आहे, ही विद्युत धारा रोध R1, R2 आणि R3 या तिघांमधून वाहत पुढे जाते, बरोबर। ती या रोधांमध्ये साठून राहत नाही आणि हेच एकसर जोडणीचं वैशिष्ट्य आहे। तर एकसर जोडणीचं वैशिष्ट्य असं की रोधांच्या एकसर जोडणीत प्रत्येक रोधामधून समान विद्युत धारा वाहते। तर इथं आपण लिहून घेऊयात, जर रोधांची जोडणी एकसर असेल म्हणजेच प्रत्येक रोधाची टोकं एकास एक जर जोडलेली असतील तर अशा रोधांच्या एकसर जोडणीमध्ये प्रत्येक रोधामधून ही समान विद्युत धारा वाहते। पण एकसर जोडणीमध्ये प्रत्येक रोधामधील विभवांतर आहे ते मात्र वेगळे असते। समजा या R1 रोधातील विभवांतर आहे V1 प्लस मायनस V1, R2 रोधातील विभवांतर आहे V2 प्लस मायनस V2 आणि R3 रोधातील विभवांतर आहे प्लस मायनस V3। आता लक्षात घ्या, जर या रोधांचं मूल्य वेगवेगळं असेल आणि त्यांच्यामधून एकसमान विद्युत धारा वाहत असेल तर ओहमच्या नियमानुसार त्यांच्यातील विभवांतर हे वेगवेगळे असणार आहे, बरोबर। आता प्रश्न असा आहे की या 3 रोधांऐवजी एकच रोध वापरून आपल्याला तीच विद्युत धारा प्रवाहित करता येईल का? तर ओहमचा नियम आपल्याला माहितीच आहे। काय आहे ओहमचा नियम? तर ओहमचा नियम आपल्याला सांगतो, विभवांतर V बरोबर I R विद्युत धारा गुणिले रोध, ठीक आहे। आता इथे आपल्याला काय दिसतंय पहा, या विद्युत परिपथामध्ये हे जे 3 रोध आहेत, ठीक आहे, तर त्यांचं विभवांतर आपल्याला दिलंय V3, V2, V1, बरोबर। मग या तिघांची बेरीज ही काय असणार आहे, तर जे विद्युत घटाचं विभवांतर आहे तेवढी असणार आहे। म्हणजे V3 अधिक V2 अधिक V1 बरोबर किती असणार? V एवढं। मग येथे आपण लिहू शकतो घटातील विभवांतर V बरोबर V1 अधिक V2 अधिक V3। तर मग आता प्रत्येक रोधासाठी आपण ओहमचा नियम लागू करूयात आणि त्यामधील विभवांतर काढूयात। तर पहिल्या रोधासाठी विभवांतर V1 बरोबर I म्हणजे विद्युत धारा ही सगळ्यांसाठी एक समान असेल गुणिले रोध R1। मग दुसऱ्या रोधासाठी विभवांतर V2 बरोबर विद्युत धारा I गुणिले रोध R2। अगदी त्याच प्रकारे तिसऱ्या रोधासाठी विभवांतर V3 बरोबर I गुणिले R3। आणि अगदी अशाच प्रकारे जर रोध वाढवले R4, R5, R6 तर अशाच प्रकारची समीकरणं आपल्याला पुढे मिळतील। आता या मिळालेल्या V1, V2, V3 च्या किमती जर आपण या समीकरणात टाकल्या तर आपल्याला एक नवीन समीकरण मिळेल। ते कसं पहा, विद्युत घटातील विभवांतर V बरोबर V1 ची किंमत काय आहे I गुणिले R1 अधिक V2 ची किंमत I गुणिले R2 आणि V3 ची किंमत आहे I गुणिले R3, बरोबर। तर या समीकरणात पाहिलं तर I विद्युतधारा ही एक समान आहे। मग आपलं समीकरण येईल V बरोबर I कंसामध्ये R1 अधिक R2 अधिक R3, बरोबर। आता या आलेल्या समीकरणाची जर आपण
ओहमचा जो काही मूळ नियम आहे V बरोबर IR, ठीक आहे, याच्याशी जर तुलना केली तर आपल्याला इथं असं दिसतंय की हे जे काही तीन रोध आहेत R1, R2, R3 बरोबर, ते तिन्ही रोध आपण एकाच रोधाने बदलू शकतो. बरोबर, मग यालाच म्हणतात रोधांची एकसर जोडणी. ठीक आहे, मग इथं जर मी हाच विद्युत परिपथ परत काढला, ही आपली होती बॅटरी म्हणजेच विद्युत घट, त्याचं विभवांतर होतं V बरोबर, आणि हे जे तीन रोध आहेत यांच्याऐवजी जर मी एकच परिणामी रोध दाखवला तो असेल R सिरीज. ठीक आहे, इंग्रजीमध्ये एकसरला सिरीज असं म्हणतात, त्यामुळे आपण हा परिणामी रोध जो आहे तो RS ने दाखवतो. बरोबर, मग आपलं हे समीकरण येईल V बरोबर विद्युतधारा I गुणिले R सिरीज. बरोबर, मग RS म्हणजेच आपला एकसर परिणामी रोध आणि तो RS असेल आपला R1 अधिक R2 अधिक R3 एवढं. तर इथं अशा प्रकारे आपण या दिलेल्या तीन रोधांना एकाच रोधामध्ये बदललं. रोधांच्या एकसर जोडणीमुळे हे शक्य झालं आणि मग तो एकसर परिणामी रोध RS आला आपला R1 अधिक R2 अधिक R3. चला आता याचं एक उदाहरण पाहूया. तर आपल्याकडे एक विद्युत परिपथ आहे ज्यामध्ये हे तीन रोध वापरले, त्यांच्या किमती आहेत 100 ओहम, 50 ओहम आणि 150 ओहम. बरोबर, आणि जो विद्युत घट दिलाय त्याचं विभवांतर आहे 1.5 व्होल्ट. तर आपल्याला काढायचंय एकसर परिणामी रोध किती असेल, RS किती असेल ते आपल्याला काढायचं. तर आपल्याकडे एक समीकरण आहे RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. तर RS बरोबर येईल पहिला रोध 100 ओहम अधिक दुसरा रोध 50 ओहम अधिक तिसरा रोध 150 ओहम. जर या तिघांची बेरीज आपण केली 100 अधिक 50 अधिक 150, तर ती बेरीज येईल 300 ओहम. म्हणजेच एकसर परिणामी रोध झाला 300 ओहम. बरोबर, आता या विद्युत परिपथामधून किती विद्युतधारा वाहते ते जर आपल्याला काढायचं असेल I, तर त्याच्यासाठी सूत्र आहे I बरोबर V भागिले RS. बरोबर, मग V विभवांतर दिलंय आपल्याला 1.5 व्होल्ट आणि सिरीज मधला रेझिस्टन्स आहे 300 ओहम. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल 0.005 एम्पियर. हे जर आपल्याला मिली एम्पियर मध्ये लिहायचं असेल तर ते किती येईल, तर ते येईल 5 मिली एम्पियर एवढं. बरोबर, म्हणजे विद्युत परिपथातून वाहणारी विद्युतधारा झाली 5 मिली एम्पियर. आता जर आपल्याला प्रत्येक रोधामधील विभवांतर काढायचं असेल तर ते कसं काढूयात पहा. समजा हा पहिला रोध आहे, ठीक आहे, त्याच्यातील विभवांतर आहे अधिक वजा V1. मग V1 बरोबर सूत्र आहे I गुणिले R1. बरोबर, मग विद्युतधारा सगळीकडे एकसारखीच आहे, ती आहे 5 मिली एम्पियर गुणिले पहिल्या रोधाची व्हॅल्यू दिली आपल्याला 100 ओहम, मग ते झालं 0.5 व्होल्ट एवढं. मग दुसरा रोध त्याच्यातील विभवांतर आहे अधिक वजा V2. बरोबर, मग V2 बरोबर काय येईल I गुणिले R2. पुन्हा एकदा विद्युतधारा सेम आहे 5 मिली एम्पियर गुणिले रोधाची किंमत आहे 50 ओहम, यांचा गुणाकार येईल मग 0.25 व्होल्ट. बरोबर, अगदी त्याच प्रकारे तिसऱ्या रोधासाठी विभवांतर V3 अधिक वजा V3 बरोबर I गुणिले R3. पुन्हा एकदा विद्युतधारा सेम 5 मिली एम्पियर गुणिले रोध आहे 150 ओहम, मग या दोघांचा गुणाकार येईल 0.75 व्होल्ट एवढा. बरोबर, तर आता आपण शेवटी काय करूयात, आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी या तिन्ही विभवांतराची बेरीज करूया. ठीक आहे, जर बेरीज केली तर 5 अधिक 5 10, 5 आला 1,
5 आणि 2 7 अधिक 1 8, 8 आणि 7 15, म्हणजेच ते झालं 1.5 व्होल्ट. बरोबर. मग विद्युत घटाचं विभवांतर आणि आपलं आलेलं विभवांतर हे एकदम बरोबर आले. याचाच अर्थ काय, तर एकसर जोडणीमध्ये त्या विद्युत घटाच्या दोन टोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतकं असतं, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता शेवटी अजून एक उदाहरण पाहूया. जर मी इथे असे 3 रोध एकमेकांना एकसर पद्धतीने जोडलेले दाखवले पहा, आणि यांच्यामध्ये कुठून तरी अशा तारा जोडलेल्या मी दाखवल्या. या तारा आहेत त्या दुसऱ्या विद्युत परिपथाला जोडल्यात असं समजा. मग असं केल्यामुळे काय होईल, तर या परिपथामधून वाहणारी जी विद्युत तारा आहे ती विद्युत तारा बदलू शकते. बरोबर. कारण या मध्येच जोडलेल्या तारा या दुसऱ्या विद्युत परिपथातून वाहतात. तर पहिल्या रोधातील विद्युत धारा वेगळी असेल, दुसऱ्यातील वेगळी आणि तिसऱ्यातील वेगळी. बरोबर. मग आपण याला एकसर जोडणी म्हणू शकतो का, तर अजिबात नाही. जर या दिलेल्या विद्युत परिपथाला एकसर जोडणी करायचं असेल तर या तारेतील विद्युत धारा आणि या तारेतील विद्युत धारा ही काय पाहिजे, 0 असली पाहिजे. तर आणि तरच आपण म्हणू शकतो की ही दिलेलं विद्युत परिपथ किंवा ही दिलेली जोडणी ही एकसर जोडणी आहे. बरोबर. तर सगळ्यात शेवटी आपण या व्हिडिओचा सारांश पाहूया. आपण पाहिलं, रोधांच्या एकसर जोडणीमध्ये प्रत्येक रोधातून समान विद्युत धारा वाहते. बरोबर. आणि रोधांच्या एकसर जोडणीचा जो परिणामी रोध आहे RS जो आहे हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. आणि या एकसर जोडणीच्या विद्युत घटाच्या दोन टोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतकं असतं. तर इथेच थांबूयात. धन्यवाद.